आलात योग्य ठिकाणी आलात. थंबनेल वरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल. तो मूळ विषयाला हात घालण्या अगोदर सर्वात पहिले सातपुते सरांचे आभार की त्यांनी युट्यूबवरती माझ्या एका व्हिडिओ खाली कमेंट केली होती की रनिंग फूट, स्क्वेअर फूट आणि क्युबिक फूट CFT याच्याबद्दल त्यांनी कमेंट होती. तर त्यांच्या कमेंटला मान देऊन मी आजचा व्हिडिओ बनवायला घेतोय. तर आता आपण काय करू की आता आपण ह्या तीन गोष्टी समजून घेऊ की रनिंग फूट मध्ये काय फरक आहे, स्क्वेअर फूट मध्ये काय फरक आहे किंवा CFT मध्ये काय फरक आहे. आता हे जे असेल रनिंग फूट असेल तर रनिंग फूट असेल किंवा रनिंग मीटर हे असू शकतं. जर तुम्ही अंतर जर मीटरमध्ये मोजलं तर ते रनिंग मीटर होणार आहे, आणि जर तुम्ही अंतर जर फूटमध्ये मोजत असाल तर ते काय होणार आहे, रनिंग फूट होणार आहे. जर तुम्ही एखादी जागा असेल तुमच्याकडे, ती जागा जर तुम्ही फूटमध्ये मोजली म्हणजे ही बाजू फूटमध्ये मोजली, ही बाजू फूटमध्ये मोजली, तर ते ती जे काही जागेचं क्षेत्रफळ निघणार, जागेचा जो एरिया निघणार आहे तो एरिया कशामध्ये निघणार आहे, स्क्वेअर फूटमध्ये निघणार आहे. पण ही जर एक तीच जागा आहे सेम आणि तुम्ही जर ती मीटरमध्ये मोजत असाल म्हणजे ही बाजू मीटरमध्ये मोजली, ही बाजू मीटरमध्ये मोजली, तर तुम्हाला जे काही उत्तर भेटणार आहे ते स्क्वेअर मीटरमध्ये भेटणार आहे. आणि जर तुमच्याकडे समजा एखादा बॉक्स आहे, ह्या बॉक्सची तुम्ही ही जी लांबी असेल ही तुम्ही फूटमध्ये मोजली, रुंदी फूटमध्ये मोजली आणि त्याची जी काही हाईट असेल तुम्ही ती हाईट पण फूटमध्ये मोजली, तर तुम्हाला जे काही उत्तर भेटणार आहे ते काय कशात भेटणार आहे, क्युबिक फीटमध्ये भेटणार आहे. आणि सेम तसंच जर तुम्ही ही बाजू मीटरमध्ये मोजली, ही बाजू मीटरमध्ये मोजली आणि त्याची जी काही हाईट असेल ती पण मीटरमध्ये मोजत असाल तर तुम्हाला जे उत्तर भेटणार आहे क्युबिक मीटरमध्ये भेटणार आहे. क्युबिक मीटर म्हणू शकता किंवा M³ म्हणू शकता. समजले इथपर्यंत? म्हणजे थोडक्यात एक गोष्ट समजून घ्या, जर अंतर असेल तर ते रनिंग फूटमध्ये असतं म्हणजे फूट एकदा झाला. जर तुमचा एरिया असेल म्हणजे प्लॉट असेल, एरिया असेल, फ्लोअर असेल, कार्पेट एरिया असेल, म्हणजे काय झालं 2D झालं. म्हणजे इथे एक बाजू आणि ही बाजू, ह्या दोन्ही बाजूंचा गुणाकार झाला. फीट गुणिले फीट म्हणजे फीट स्क्वेअर किंवा स्क्वेअर फीट म्हणलं तरी चालतं. आणि तिसरं आहे CFT मध्ये काय असतात, तुमच्या तीन बाजू असतात, 3 डायमेन्शनल. म्हणजे काय झालं, ही एक बाजू, ही एक बाजू आणि त्याला एक हाईट असते. म्हणजे तीन बाजूंचा गुणाकार म्हणजे व्हॅल्यूम जो असतो तो काय आला आपला, ही फूटमध्ये, हे फूटमध्ये, हे फूटमध्ये, म्हणजे काय झालं क्युबिक फीट झालं. क्युबिक फीट म्हणजेच काय CFT म्हणजेच काय फीट क्यूब. सेम तसंच जर तुम्ही अंतर जर रनिंग फूट ऐवजी मीटरमध्ये मोजत असाल तर काय होणार आहे, रनिंग मीटर होणार आहे. सेम जर तुम्ही एरिया जर मीटरमध्ये काढला, ही बाजू मीटर, ही बाजू मीटर, तर काय होणार आहे, स्क्वेअर मीटर होणार आहे. आणि तसंच जर तुम्ही व्हॅल्यूम जर मीटरमध्ये मोजलेली ही ह्या बाजू, तर जे उत्तर येणार ते क्युबिक मीटरमध्ये आहे, क्युबिक मीटर किंवा M³ सुद्धा. ठीक आहे. हा, आता आपल्याकडे समजा आता मी एक उदाहरण सांगतो. एकच उदाहरणामध्ये आपण रनिंग फूट बघू, स्क्वेअर फूट बघू, क्युबिक फीट बघू, रनिंग मीटर बघू, स्क्वेअर मीटर बघू आणि क्युबिक मीटर पण बघू. एकाच उदाहरणामध्ये एकाच ठिकाणी आपल्याला समजून जाईल. समजा ही पाण्याची टाकी दिसते तुम्हाला. आता ह्या पाण्याच्या टाकीला मला एक काहीतरी असं हायलाइटर टेप लावायचे, जे काही सेफ्टी म्हणून मला इथे एक टेप लावायचा, हायलाइटर टेप लावायचा याच्या सगळ्या बाजूनं, पाण्याच्या टाकी बाजूनं. आता हा जो टेप असेल, आता हा कशामध्ये येणार आहे, आता हा तर एरियामध्ये येणार नाही, हे कशामध्ये येणार आहे, हा याचं जे काही अंतर असेल मला सगळ्यात अंतर मोजावं लागेल. ह्या जे पाण्याच्या टाकी याच्या सगळ्या बाजूचं अंतर मोजावं लागेल, म्हणजे मला तेवढ्या जागेत मला तो टेप लावता येणार आहे. बरोबर? ठीक आहे. आता आपण जर अंतर फूटमध्ये मोजलं, समजा ही माझी पाण्याची टाकी, ही बाजू त्याची 6 फूट आहे, ही बाजू त्याची 4 फूट आहे, समोरची बाजू परत 6 फूट आली, ही 4 फूट आली. म्हणजे आता मला काय करावं लागेल, इथून इथपर्यंत अंतर मोजायला. किती अंतर आलं, 6 फूट आलं. हे अंतर आलं 4 फूट आलं. हे अंतर आलं 6 फूट आलं. हे 4 आलं. 6 आणि 4 10, 7 16 आणि 4 20. म्हणजे किती फूट आलं, ते 20 फूट आलं. म्हणजेच काय झालं, 20 रनिंग फूट झालं. म्हणजेच काय झालं, 20 रनिंग फूट झालं. ठीक आहे. हा, म्हणजे काय झालं, आता जो टेप आपण मागवणार आहे, टेप आणणार आपल्याला किती लागणार आहे, 20 रनिंग फूट लागणार. म्हणजे 20 फुटाचा तो टेप लागणार आहे. ठीक आहे. हा, आता आपण पुढचं बघू जे स्क्वेअर फूटचं होतं. आता समजा ही पाण्याची टाकी, ह्या पाण्याच्या टाकीवरती मला स्लॅब टाकायचा आहे आणि मला स्लॅबचा जो एरिया असेल, पाण्याच्या टाकीची जागा नाही, मला त्याचा एरिया काढायचा आहे. एरियाचा फॉर्म्युला काय असतो, एरिया कुठं मोजतो आपण, जशी जागा असेल एखादी जागा, तुम्हाला त्या जागेचा एरिया मोजायचा आहे. एखादी रूम असेल, त्या रूमचा तुम्हाला एरिया मोजायचा. एरियामध्ये काय असतो, लांबी गुणिले रुंदी, म्हणजे एक बाजू गुणिले दुसरी बाजू, दोन्हीचा गुणाकार करून जे येतं ते एरिया येतं. एरिया हे 2 डायमेन्शनल, म्हणजे त्याला काय होतं, दोन गोष्टींचा गुणाकार होतो. आता पहिल्या याच्यात काय होतं, रनिंग फूटमध्ये फक्त फूट झाला. आता इथे बघा, ही बाजू फूटमध्ये आणि ही पण बाजू फूटमध्ये, म्हणजे काय झालं, फूट गुणिले फूट, म्हणजे काय झालं, फूट वर्ग झाला. म्हणजे दोनदा फूट झाला, फूट वर्ग किंवा स्क्वेअर फूट असंही म्हणतात, किंवा वर्ग फूट वर्ग असेही म्हणतात. फूट स्क्वेअर किंवा स्क्वेअर फूट दोन्ही म्हटलं तरी चालेल. हा, आता आपली बाजू किती होती, ही बाजू 6 होती, ही बाजू किती होती, 4 होती. बरोबर? 6 गुणिले 4 म्हणजे किती झालं, 24. म्हणजे 24 स्क्वेअर फूट आलं.
म्हणजे किती झालं 24 स्क्वेअर फूट आलं. आता ते तिसरे होतं ते CFT किंवा क्युबिक फीट. आता ही जी पाण्याची टाकी, ह्या पाण्याच्या टाकीचा मला आता व्हॉल्यूम काढायचं आहे की याच्यात पाणी किती बसेल ते काढण्यासाठी मला याचा व्हॉल्यूम काढावा लागेल पाण्याच्या टाकीचा. आता व्हॉल्यूम मध्ये काय येणार आहे, व्हॉल्यूम म्हणजे 3 डायमेन्शनल युनिट असतं. व्हॉल्यूम मध्ये काय येतं 3 डायमेन्शनल असतं. म्हणजे काय असतं तुमच्याकडे इथं लांबी, रुंदी आणि याची उंची, ह्या तिन्ही गोष्टींचं जे मल्टिप्लिकेशन करणार आहे, तिन्ही गोष्टींचा गुणाकार करून जे येईल तो तुमचा काय असतो, याचं घनफळ असतं. घनफळच म्हणजे काय असतं, याचा व्हॉल्यूम असतो. आणि व्हॉल्यूम कशामध्ये काय होतं, आपण एक तर CFT किंवा क्युबिक मीटरमध्ये. ठीक आहे, आता आपण याचं क्युबिक फीट काय ते बघू. म्हणजे हे अंतर मी फूटमध्ये मोजलं, हे अंतर किती आहे 6 आहे, हे अंतर किती त्याचं 4 आहे. ठीक आहे, आता याची उंची घेतली, याची उंची समजा मी 3 फूट घेतली. किती घेतली 3 फूट. हे किती आहे 6 गुणिले 4, 6 चौक 24, 24 गुणिले 3 72. म्हणजे काय झालं 72 CFT झालं. ठीक आहे, म्हणजे 72 क्युबिक फीट झालं. म्हणजेच काय झालं 72 फीट क्यूब झालं. आता क्युबिक फीट कसं आलं, ही बाजू फूटमध्ये होती, ही बाजू फूटमध्ये होती, ही बाजू फूटमध्ये, फूट गुणिले फूट गुणिले फूट, 3दा फूट आलं, फूट क्यूब झालं. ठीक आहे, म्हणजे काय झालं व्हॉल्यूम कशामध्ये काढला आपण, क्युबिक फीट मध्ये काढला. समजलं, एवढं सोपं होतं. म्हणजे जे फक्त एक अंतर असेल, डिस्टन्स असेल, ते आपण फूट मध्ये मोजलं तर ते झालं तुमचं रनिंग फूट झालं. एरिया असेल, तो एरिया जर तुम्ही दोन्ही बाजू फूट मध्ये घेऊन जर काढत असाल तर तुमचं झालं स्क्वेअर फूट झालं, फूट. त्यानंतर जर तुमचं व्हॉल्यूम असेल तर त्या 3 गोष्टींचा गुणाकार येतो, लांबी, रुंदी आणि उंची, या तिन्हींचा गुणाकार करून जे येतो ते आलं तुमचं क्युबिक फीट मध्ये आलं. ठीक आहे, आता हे झालं आपलं क्युबिक फीट पर्यंत आपल्याला समज. पण आता समजा आपण अंतर मीटर मध्ये घेत असेल तर आता सेम तेच उदाहरण घेतलं. समजा ही माझी पाण्याची टाकी आणि हे अंतर मी मीटर मध्ये मोजलं, हे अंतर मीटर मध्ये मोजलं, हे अंतर मीटर मध्ये, हे अंतर पण मीटर मध्ये मोजलं. मग काय होणार आहे, जे उत्तर येणार आहे ते कशात येणार आहे, तुमचं आता रनिंग मीटर मध्ये येणार आहे. पहिलं उदाहरण जे आपण टेप लावणार होतो, हायलाइटर टेप लावणार होतो की चमकण्यासाठी, सेफ्टीसाठी, बाकी पाण्याची टाकी समजा कोणी पडू वगैरे नाही म्हणून आपण काय लावून त्याला टेप लावणार होतो, हायलाइटर टेप, की ते काय त्याच्यामुळे काय होणार आहे, ते दिसणार आहे की हा इथं पाण्याची टाकी. मग ते जे टेप त्यासाठी काय हे मीटर मध्ये घेतलं, हे मीटर मध्ये, हे मीटर मध्ये, हे मीटर मध्ये, म्हणजे सगळ्यांची बेरीज केली, जेवढे काय अंतर असेल ते कशात येणार, तुमचं रनिंग मीटर मध्ये येणार. आता तेच आता स्क्वेअर फूट आलं होतं. आता आपल्याला इथं काय घेतलं आपण, स्क्वेअर फूट मध्ये घेतलं, म्हणजे फूट मध्ये घेतलं तर म्हणून स्क्वेअर फूट झालं. आता इथे काय करू आपण, एरिया ही बाजू मीटर मध्ये मोजली, ही बाजू मीटर मध्ये मोजली, दोन्हींचा गुणाकार केला म्हणजे काय झालं m स्क्वेअर झालं किंवा स्क्वेअर मीटर. m स्क्वेअर म्हणताय किंवा स्क्वेअर मीटर म्हणताय. आणि तेच आता तिसऱ्या ठिकाणी ही त्याची लांबी पण आपण मीटर मध्ये मोजली, रुंदी पण मीटर मध्ये मोजली आणि त्याची जी काही हाईट असेल ती पण मीटर मध्ये मोजली. मग ते काय होणार आहे, क्युबिक मीटर किंवा m क्यूब होणार आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आता आपल्याला क्युबिक फीट आणि क्युबिक मीटर हे दोन्ही एकच. फक्त काय, जर फूटमध्ये अंतर मोजत असाल तर क्युबिक फीट होणार आहे, आपण मीटरमध्ये अंतर मोजत असाल तर क्युबिक मीटर होणार आहे. आपण फूटमध्ये एरिया मोजला, फूटमध्ये आपण 2 बाजू मोजल्या तर त्याचा जो एरिया येणार तो स्क्वेअर फूटमध्ये येणार आहे. आपण जर 2 बाजू मीटरमध्ये मोजल्या, त्याचा जर एरिया काढला तो एरिया स्क्वेअर मीटरमध्ये येणार आहे. एक डिस्टन्स आहे, आपण जर फूटमध्ये मोजलं तर ते रनिंग फूटमध्ये येणार आहे. एक डिस्टन्स आहे, आपण ते मीटरमध्ये मोजलं म्हणजे ते रनिंग मीटरमध्ये येणार आहे. तर थांबूया इथे. मंडळ आभारी आहे. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची. पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला, यात ते मात्र शंका नाही. एक आपुलकीचा प्रश्न, कमेंट केली का? केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते. विषय किती सोपा असो, अवघड असो, साहित्य रिलेटेड असो, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो, 10वी-12वीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो, तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो, टॉपिक असो, सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काय असो, जसे की एक्सेल, वर्ड, PPT रिलेटेड, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, बिंदास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू. बॉस टेन्शन मत लो, बिंदास कमेंट करो.